थांब बाळा, आज मी तुला एक स्वामींची अद्भुत लीला सांगणार आहे, ज्यामुळे तुझे जीवन सुखकर होईल. अक्कलकोटजवळील एका गावात भयंकर दुष्काळ पडला होता. विहिरी, तलाव, ओढे सगळे आटले होते. तिथल्या गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन मैल चालावे लागत होते. त्याच गावातील काही भक्त स्वामी समर्थांकडे आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ते स्वामींना कळवळीने म्हणाले, स्वामी, जनावरे तहानेने मरत आहेत. लहान मुलांना पाणी मिळत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. स्वामी काही क्षण शांत बसले. मग म्हणाले, चला तुमच्या गावात जाऊ. गावात पोचल्यावर त्यांनी एक जुनी पूर्ण कोरडी पडलेली विहीर पाहिली. लोक म्हणाले, स्वामी, ही विहीर अनेक वर्षांपासून अशीच कोरडी आहे. ते ऐकताच स्वामी त्या विहिरीजवळ गेले व त्यांनी आपल्या हातातील काठीने त्या विहिरीच्या कडेला हलकासा स्पर्श केला आणि शांतपणे म्हणाले, जिथे श्रद्धा आहे तिथे कृपेचा झरा कधीच आटत नाही. क्षणभर काहीच झाले नाही. लोक एकमेकांकडे पाहू लागले. इतक्यात त्या विहिरीतून गुळगुळ असा आवाज येऊ लागला. काही वेळातच तळाशी पाण्याचा झरा फुटला. हळूहळू पाणी वर येऊ लागले आणि काय आश्चर्य, काही वेळातच विहीर पाण्याने भरू लागली. गावकरी आनंदाने म्हणाले, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ असा जयघोष करू लागले. लोकांनी ते पाणी भरले, जनावरांना पाजले आणि गावात पुन्हा आनंद पसरला. तेथीलच एका वृद्धाने स्वामींना विचारले, स्वामी, हा चमत्कार कसा झाला? स्वामी म्हणाले, चमत्कार आम्ही करत नाही. परमेश्वराची कृपा आणि भक्ताची श्रद्धा मिळून कार्य घडते. त्या दिवसापासून गावकऱ्यांनी एकमेकांशी प्रेमाने एकोप्याने राहण्याचा आणि गरजूंना मदत करण्याचा संकल्प केला. या कथेतून आपल्या सर्वांना एकच संदेश मिळतो की संकट जरी आले तरी श्रद्धा आणि धैर्य सोडू नका. जर संकट येण्याची वेळ असते त्यावेळेस तेथून आपल्याला बाहेर पडण्यासाठी मार्गसुद्धा स्वामी कृपेमुळेच मिळतो. सततचा प्रयत्न व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीने आपण संकटातून सुखरूपपणे बाहेर पडतो. त्यामुळे अहंकारी लोकांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा स्वामी सेवेत ये. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटेत स्वामी तुझी सावलीसारखे पाठीशी उभे राहतील. त्यामुळे लक्षात ठेव बाळा, देवकृपा अनेकदा आपल्याला अनपेक्षित मार्गानेच मिळते, ज्याची तू कधीच कल्पना केली नव्हती. चमत्कारापेक्षा श्रद्धा, सेवा आणि सदाचार अधिक महत्त्वाचे आहेत, हे कायम लक्षात ठेव. त्यामुळे तू स्वामींवर विश्वास ठेव. वाईट वेळेत जे तुझी साथ सोडतात त्यावेळेस स्वामी तुझा हात धरतात व अनपेक्षितपणे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील दाखवतात. त्यांची आराधना कर व दररोज सकाळी उठल्यावर 21 वेळा या मंत्राचा मनापासून जप कर. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.